आहाराचे जे परिणाम आहे आपल्यावरती, तर ते मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होतात आणि त्याच्या आपल्या स्किनवरती, म्हणजे ज्याला सौंदर्य आपण म्हणतो, ब्युटी, त्याच्यावरती काय परिणाम होतो? सौंदर्य हे फक्त बाह्य रूपावर अवलंबून नसतं. हे तुमच्या बौद्धिक सौंदर्य म्हणतो आपण, मनाचं सौंदर्य म्हणतो, तुमचं सोशल सौंदर्य असतं. ही WHO ची एक डेफिनेशन आहे, हू इज हेल्दी, द पर्सन हू इज फिजिकली, सोशली, मेंटली हेल्दी इज हेल्दी. आहारामध्ये काय काय असलं पाहिजे जर आपल्या याच्यानुसार जर आपण विचार केला, स्किननुसार जर विचार केला, तर स्किनच्या दृष्टीने म्हणालो होतो आपण ना, तर आहारामध्ये प्रथिनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. घरी असताना ठीक आहे, पण बरेचशी मुलं हॉस्टेलला राहतात, तर त्यांनी त्यांचे जे न्यूट्रिशनची नीड्स आहेत त्या कसे कम्प्लीट करायचे? नट्स अँड सीड्सचा वापर करायचा. आपण जी 5-5 रुपयाची पॅकेट घेतो आणि ती खातो, त्याच्यामध्ये 4 पॉइझन्स आहेत सगळी. भाजीचं प्रमाण किती असायला पाहिजे जेवणात, म्हणजे एक पोर्शन काय असलं पाहिजे? असा काय वाईट परिणाम होतो शरीरावरती साखरेच्या कन्झम्पशनने? आपल्या रक्ताच्या साखरेचं प्रमाण एका पर्टिक्युलर पॉईंटच्या वर गेलं की रक्त घट्ट व्हायला लागतं, रक्तामध्ये गुठळी व्हायला लागते आणि आपल्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. गर्लफ्रेंडचं जेव्हा मूड स्विंग होतात तेव्हा तिला चॉकलेट द्यायचं अजिबात नाही. नमस्कार मित्रांनो, उघड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज उघड मध्ये आपल्याकडे आहे एक अशी व्यक्ती जी फक्त डाएट प्लॅन देत नाही, तर आयुष्याची दिशा बदलते. काही लोकांना वाटतं डाएट म्हणजे सलाद खा, फळे खा आणि बाकी विसरून जा. पण आज आपण जाणून घेणार आहोत की डाएट म्हणजे केवळ खाणे नाही, तर समजून खाणे. आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आपल्या इथे आल्या आहेत डायटिशियन अवंती दामले मॅम. 2 दशकांचा अनुभव, हजारो लोकांची आरोग्य यात्रा, स्वतःचा ऑटोइम्युन संघर्ष आणि तरीही कायम स्मित हास्य. आज त्या सांगतील की काय खाल्लं पाहिजे हे गुगलपेक्षा शरीर चांगलं सांगतं. तर चला उघड करूया आहाराचे खरे अर्थ डायटिशियन अवंती दामले मॅम यांच्यासोबत. मॅम नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. मॅम, मी ओळख तर करून दिलीच आहे तुमची, पण तुमचं जे काम आहे ते बऱ्याच क्षेत्रांमध्ये आहेत, त्याच्यामुळे जरा एकदा एक शॉर्टमध्ये तुमची एक माहिती देता का? अगदी. सो मी गेली 20 वर्ष पुण्यामध्ये काम करते. मी आहाराच्या संकल्पनेतून मी ऑफकोर्स जनजागृती करते, त्याचबरोबर मी टेलर मेड प्लॅन्स देते. मी NGO बरोबर असोसिएट आहे, आम ऑथर. मी माझा स्वतःचा एक शो होता पॉडकास्टचा, त्याचं नाव होतं 2 बायका गप्पा ऐका. सो आम्ही तोही केला होता. आणि त्याचबरोबर आय एम अ मदर ऑफ 2 यंग टीनेज डॉटर्स. सो त्या 16 आणि 18 वर्षाच्या आहेत. तर आय थिंक मला खूप काही गोष्टींमध्ये काम करता येतं त्यांच्यामुळे सुद्धा. आणि माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटीज येतात डाएट घ्यायला. आय एम स्पेसिफाईड इन टू बेसिकली स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये. त्या माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेटर्स आहेत किंवा स्विमर्स आहेत, कबड्डी प्लेयर्स आहेत, बॅडमिंटन प्लेयर्स आहेत, TT प्लेयर्स आहेत. तर आपण स्पोर्ट्सच्या गरजेनुसार त्यांचा डाएट प्लॅन बनवून देतो. आणि काही लाईफस्टाईल डिसीजेस, उदाहरणार्थ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असतील किंवा PCOD असेल, इन्फर्टिलिटी असेल किंवा जनरल डायबिटिक किंवा प्री डायबिटिक कंडिशन्स असतील. सो असं काम करते. तर आपल्याला आजचा जो महत्त्वाचा विषय आपला की आहाराचे जे परिणाम आहे आपल्यावरती, तर ते मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होतात आणि त्याच्या आपल्या स्किनवरती, म्हणजे ज्याला सौंदर्य आपण म्हणतो, ब्युटी, त्याच्यावरती काय परिणाम होतो. पण त्याच्या आधी मला एक प्रश्न हा विचारायचा होता की सौंदर्य म्हणजे काय? ओके. मला असं वाटतं की सौंदर्य हे फक्त बाह्य रूपावर अवलंबून नसतं. हे तुमच्या बौद्धिक सौंदर्य म्हणतो आपण, मनाचं सौंदर्य म्हणतो, तुमचं सोशल सौंदर्य असतं. म्हणजे जशी WHO ची एक डेफिनेशन आहे, हू इज हेल्दी, द पर्सन हू इज फिजिकली, सोशली, मेंटली हेल्दी इज हेल्दी. म्हणजे तुम्ही आपण म्हणतो की मी फक्त व्यायाम केला म्हणजे मी निरोगी झालो का? नाही. तुमचे सामाजिक संबंध कसे आहेत त्याच्यावर पण तुमचं आरोग्य अवलंबून असतं. तसंच सौंदर्य हेही तुम्ही इतरांबरोबर वागताना, बोलताना, उठताना कसे आहात, त्याचबरोबर तुमचं शरीराचं तुम्ही कशा प्रकारे संगोपन करताय, तुमची लाईफस्टाईल काय आहे, या सगळ्यावर तुमची ब्युटी डिपेंडंट असते. असं नाही आहे की फक्त तुमची स्किन कशी आहे किंवा तुमचे केस कसे आहेत. तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू आर व्हॉट यू ईट. म्हणजे तुम्ही असता जे तुम्ही खाता. तर ते तुमच्याकडे बघून कळलं पाहिजे की तुमच्या आहारामध्ये काय काय आहे. बरोबर. तर आहारामध्ये काय काय असलं पाहिजे जर आपल्या याच्यानुसार जर आपण विचार केला, स्किननुसार जर विचार केला, तर एक स्किन सुंदर ठेवायसाठी काय इन्क्लूड करायला पाहिजे आपण?
ओके. आता सौंदर्य बघायचं ठरवलं ना, तर पहिली गोष्ट ऑफकोर्स सगळ्यात मोठा शरीराचा ऑर्गन आहे तो म्हणजे स्किन, जो बाहेर एक्सपोज्ड असतो. ओके. म्हणजे आपल्या स्किनवर सूर्याची किरणं पडतात, डस्ट पडते. बऱ्याच वेळा आपण जेव्हा वाऱ्यामध्ये जात असतो तेव्हा पण काही ॲलर्जीन आपल्या अंगावर येऊ शकतात. तर स्किन ही आपल्याला प्रोटेक्शन देते, आपल्या सगळ्या व्हायटल ऑर्गन्सना ती कव्हर करते. त्यामुळे स्किन हा एक खूप मोठा अवयव आपण मानतो, बरोबर? पंचेंद्रियामधला स्किन हा धरला जातो, कारण त्वचा, त्याच्यामुळे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं. त्यामुळे तोही खूप महत्त्वाचा आहे. तर फक्त स्किनच्या दृष्टीने म्हणालो होतो आपण ना, तर आहारामध्ये प्रथिनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. कारण का शरीराची आपण जर ठेवण बघितली तर स्किन ही इलॅस्टिक असते, तिला एक प्रकारची लवचिकता असते आणि ती लवचिकता चांगली राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये उत्तम प्रकारचं प्रथिन असणं गरजेचं आहे. मग प्रथिनांच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रथिनांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे प्लांट रिसोर्सेस आहेत आणि ॲनिमल रिसोर्सेस आहेत. सो प्लांट रिसोर्सेसमध्ये आपल्याकडे डाळी, उसळी आहेत, सोयाबीन आहे, लेग्युम्स आहेत, स्प्राउट्स आहेत, ह्याचा वापर करायचा. त्याचबरोबरीने आपल्याकडे नट्स आणि सीड्स आहेत, त्याचाही वापर करायचा. आणि ॲनिमल प्रोटीन जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अंड्यातलं पांढरं, दुधाचे पदार्थ, त्याच्यामध्ये दही, ताक, पनीर असे येतील. आणि जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांना चिकन किंवा फिश. इस्पेशली व्हाईट मीट इज गुड फॉर स्किन. ओके. कारण का स्किनला प्रोटीनची गरज आहे. स्किनला प्रोटीन व्यवस्थित गेलं तर कोलॅजन सिंथेसिस चांगलं होणार आहे. आपण आता असं खूप ऐकतो, जेव्हा सोशल मीडियावर पण असतं की कोलॅजनविषयी खूप सांगितलं जातं. मग कोलॅजन खाणं गरजेचं आहे का ॲक्च्युली आहारातून असे पदार्थ निवडावेत की शरीर स्वतः कोलॅजन तयार करू शकेल? तर मला असं वाटतं की प्रथिनांची गरज खूप मोठी आहे आणि त्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. हा पहिला न्यूट्रिएंट झाला स्किनच्या बाबतीमध्ये. दुसरा आहे अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे असे घटक की जे ऑक्सिडेशन कमी करतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादी लोखंडाची वस्तू जेव्हा खूप पावसात राहते तेव्हा ती गंजते. सिमिलरली आपल्या शरीरामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक प्रोसेस होत असतात आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रेट खूप जास्त असतो. त्या प्रोसेसमध्ये फ्री रॅडिकल तयार होतं. जे फ्री रॅडिकलचा अर्थ असा आहे की जे खूप न्यूसन्स, म्हणजे वर्गातला व्रात्य मुलगा की जो कोणाला अभ्यास नाही करू देत, मग त्याला आपण काय करतो, एक तर आपण त्याला शिक्षा करतो किंवा त्याला मॉनिटर करतो, राईट? तर दोन्ही करून काय आपल्याला त्याला शांत बसवायचं आहे. सिमिलरली हे जे फ्री रॅडिकल्स आहेत त्याला आपण अँटीऑक्सिडंट्स देणं गरजेचं आहे, जे ऑक्सिडेशन थांबवतील. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या फ्रूट्सचा म्हणजे फळांचा समावेश होतो. आपल्याला व्हायटमिन्सची गरज असते आणि मिनरल्सची गरज असते. सो व्हायटमिन सी हा एक महत्त्वाचा जीवन घटक आहे की जो आपल्या त्वचेसाठी गरजेचा आहे. आपण आता अगदी साधं उदाहरण, आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण वरण भात तूप घेतो आणि त्याच्यावर लिंबू पिळतो. सो दॅट विल गिव्ह अस व्हायटमिन सी. आपल्याकडचं एक सुंदर फळ आहे की ज्याला आपण थोडं दुर्लक्ष करतो, आवळा, ज्याला इंडियन गूसबेरी म्हणतात. इंडियन गूसबेरीचा एक काय घटक आहे की त्याच्यामध्ये असणारं जीवनसत्व क अजिबात काही तुम्ही त्याच्यावर प्रोसेस केली तरी खराब होत नाही. म्हणून आपण आवळ्याचे च्यवनप्राश करणं, मोरावळा करणं किंवा आवळा कँडी करणं असे पदार्थ करत असतो. सो आहारामध्ये आवळ्याचा आपण समावेश केला तर नक्की फायदा होणार आहे. ओके. आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन ए म्हणजे तुम्हाला माहीत असेल की इट इज अ फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन, की जे आपल्या शरीरामध्ये साठून राहतं, पण त्याची कमतरता असेल तर ॲलर्जिक रिॲक्शन्स येणं, स्किनवर पुरळ उठणं असं दिसायला लागतं. तर ज्या काही फळभाज्या येलो आणि ऑरेंज कलरच्या असतील त्यांचा समावेश आहारात करायचा. आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये आंबा खायचा. आंब्याच्याबद्दल खूप मिथ असतं की आंबा खाल्ला की वजन वाढतंय. आंब्यामुळे वजन वाढत नाही. आंब्याच्या रसाबरोबर आपण खूप पुऱ्या खातो किंवा पोळ्या खातो आणि आंब्याला बदनाम करतो. आणि किंवा आपण आंब्याचे पदार्थ बनवतो, म्हणजे मिल्कशेक बनवतोय किंवा आंबा आणि क्रीम असे काहीतरी पदार्थ खातोय. सो तुम्ही प्रोसेस करताय. जे नैसर्गिक पिकवलेलं फळ आहे, जे तुम्ही ॲज अ फळ म्हणून खाल्लं तर तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. सो स्किनच्या दृष्टीने आपल्याला प्रथिनं आणि व्हिटॅमिन सी म्हणजे अँटीऑक्सिडंट्स ह्या दोघांचं कॉम्बिनेशन पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पाणी. कारण का डिहायड्रेशन असेल तर त्वचेवर सुरकुत्या येणं किंवा खूप घाम आल्यामुळे डिहायड्रेशन होणं असं व्हायला लागतं. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. सो हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. हे स्किनसाठी जे आपण करायला पाहिजे डाएटनुसार हे ते झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त आता उन्हाळा सुरू आहे, तर स्किनला एक जसं आपलं स्किन केअरसाठी म्हणून काही आपण उपाय करतो, तर त्यात आपल्याला आयुर्वेदिक प्रकारे किंवा घरच्या घरी काय करता येईल? ओके.
आयुर्वेदिक प्रकारे आय एम नॉट द एक्सपर्ट, पण आहारशास्त्राच्या दृष्टीने मी सांगते की आता उन्हाळ्यामध्ये भरपूर भाज्या मिळतात की ज्या पाणीदार असतात. उदाहरणार्थ काकडी मिळते, लाल भोपळा मिळतो, दुधी भोपळा मिळतो. अशा भाज्यांचं सेवन नक्की करायचं. सो यू विल गेट नॅचरल रिसोर्सेस ऑफ वॉटर. ओके. त्याचबरोबर अशी फळं मिळतात की जी खूप पाणीयुक्त असतात. उदाहरणार्थ खरबूज असेल, टरबूज असेल किंवा जाम असतात. जाम तुम्हाला माहीत असेल, त्याला वॉटर ॲपल म्हणतात. त्याच्यामध्ये पण पाण्याचं मूलतः म्हणजे नैसर्गिकच खूप प्रमाणामध्ये पाणी मिळतं. ताडगोळे बघितले असतील, ते पांढऱ्या रंगाचे असतात. खूप प्रमाणामध्ये पाणी आहे. त्याचबरोबर नारळाचं पाणी पिऊ शकतो, कोकम सरबत पिऊ शकतो, साखर कमी करून ऑफकोर्स. पण नारळाचं पाणी म्हणजे कोकोनट वॉटर इज द बेस्ट ड्रिंक आय फील, कारण का पोटॅशियम मिळतं, इलेक्ट्रोलाइट लॉस आपला होत असतो कारण का खूप घाम येतो. तर आपण दिवसभराच्या आहारामध्ये किमान काकडी, खरबूज किंवा टरबूज ह्याचं सेवन करणं, ह्या भाज्यांचं सेवन करणं, आणि फळांमध्ये तर ही सगळी फळं आपण घ्यावीत. आणि स्किनच्या दृष्टीने बघायला गेलं ना, तर मला असं वाटतं की नुसतं आपण जेव्हा सुपरफिशियल काही लावतोय त्याचा थोडाफार फायदा होईलच, पण आपण जर नीट आहार खाल्ला तर त्याचा अजून फायदा होईल. आता मला अजून थोडंसं सांगायचं आहे स्किनच्या बाबतीमध्ये. स्किन चांगली राहण्यासाठी तुमचं गट हेल्थ खूप चांगलं गरजेचं आहे. ओके. तर म्हणजे सौंदर्य कशाचं बघायचं, जसं स्किनचं बघायचं तसं आतड्यांचं सौंदर्य पण बघणं गरजेचं आहे. कारण का आपण जे काही खातो त्याचं शोषण आतड्यांमध्ये होणार आहे, आणि आपण जर चुकीचं खाल्लं त्याचंही शोषण आतड्यांमध्येच होणार आहे. आणि आतड्यांमध्ये असं अजिबातच नाही की आपली हाडं आता बघितली तर माझं हाड मी हलवलं तर हलेल, नाही तर ते तसंच राहील. पण आतडं असं नाही आहे. आतडं सतत हलत असतं. त्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते, आणि ती पेरिस्टाल्टिक मुवमेंट स्लो झाली की मग काय होतं की मग कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं किंवा मलाविरोध व्हायला लागतो. मग शरीरातून टॉक्सिन्सच बाहेर पडत नाही आहेत. मग ती सगळी साठलेली टॉक्सिन्स स्किनच्यावर दिसायला लागतात. मग तुम्हाला ॲक्ने येणं असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं असेल, गॅसिनेस होणं असेल, ओव्हरऑल तुमचं गट आणि तुमचं माइंड हे एकत्र असतं. सो ब्युटीच्या दृष्टीने तुमची गट हेल्थ पण तुम्ही चांगली करणं गरजेचं आहे. आणि गट हेल्थसाठी खूप सोपे उपाय आहेत. एक, आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रफेज खायचं, ज्याच्यामध्ये भाज्या असतील, शेंगभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांचा समावेश असेल. त्याचबरोबर आपण जी ग्रेन्स निवडतोय म्हणजे जी कर्बोदकं निवडतोय तर ती शक्यतो पॉलिश्ड नाही निवडायची. ओके. तुम्ही सगळ्या प्रकारची ग्रेन्स वापरू शकता. म्हणजे परत एकदा भीती असते की अरे आम्ही भात खायचा नाही का, तर भात सुद्धा शरीरासाठी पोषकच आहे, अनलेस अँड अंटिल यू प्रोसेस इट अँड यू प्रिपेअर बिर्याणी ऑर फ्राईड राईस. तुम्ही खूप तेल घातलं, तूप घातलं तर तो धोकादायक होऊ शकतो. पण तुम्ही नॉर्मल राईस खात असाल तर त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही आहे. पोर्शन साईज कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि गट हेल्थसाठी प्रोबायोटिक म्हणजे काय की जो आपल्या आतड्यांमध्ये जशी हालचाल आहे ना तसंच त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरियाचा पण समावेश असतो. ते गुड बॅक्टेरिया पचनाला मदत करत असतात. मग जेव्हा आपण झोपत नाही आहे वेळेवर किंवा खूप प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ खातोय किंवा खूप स्ट्रेसमध्ये आहोत तर अशा वेळेस ते बॅक्टेरिया खराब होतात. मग प्रोबायोटिक आपल्याला चांगले बॅक्टेरिया परत रिप्लेस करायला मदत करतं. त्याच्यामध्ये ताक आहे, खमीर आहे, त्याचबरोबर फर्मेंटेड व्हेजिटेबल्स असतात. म्हणजे आपल्याकडे लोणची करतो आपण, ताजी लोणची जी वर्षभरसाठी टिकवायची नाही आहेत. आवळ्याचं असेल किंवा माईनमुळ्याचं असेल किंवा नुसतं नॉर्मल लिंबाचं लोणचं असेल, किंवा तुम्ही ऐकलं असेल आता खूप सगळ्यांना कांजी पितात, बीटरूट कांजी किंवा फळांची कांजी किंवा भाज्यांची कांजी. कांजी म्हणजे काय, एखादा पदार्थ त्याच्यामध्ये मोहरी आणि मीठ, मिरपूड घालून 1-2 दिवस साधारणपणे बाजूला ठेवणे उन्हामध्ये, आणि मग तो फर्मेंट होतो आणि मग तो खाणे. आता स्किनबद्दल तुझं विचारणं चाललं होतं, तर आपण सगळ्यांना खूप आता इन्फ्लुएन्स आहोत कोरियन स्किनबद्दल. बरोबर. कोरियन स्किन सगळ्यांना पाहिजे, पण कोरियन लोकांचा आहार काय आहे, त्याच्यामध्ये बंचन नावाचा एक पदार्थ कोरियन लोक खूप खातात. तो काय माहिती आहे का, तो साईडच्या भाज्या आहेत ज्याला आपण लक्षच देत नाही आहे. आपल्याला वाटतं कोरियन स्किन पाहिजे म्हणजे आपण काहीतरी प्रॉडक्ट वापरलं पाहिजे, असं नाही आहे. आणि मग ते बंचन जे आहे कोरियन लोकांचं, तसंच आपल्याकडे ताटाच्या डावी बाजू ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत, कोशिंबिरी आहेत, आपण सालींची चटणी करतो, म्हणजे दुधीची साल असेल किंवा दोडक्याची साल असेल, त्या सालींची चटणी केली जाते. त्याच्यापासून आपल्याला प्रीबायोटिक मिळतं, म्हणजे इसेन्शियल फायबर मिळतं. सो आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक असं एकत्र कॉम्बिनेशन घेतलं तर आतडं चांगलं होईल, आणि आतडं चांगलं झालं की तुम्ही जे काही खाणार त्याचं पोषण चांगलं होईल आणि तुमची स्किन चांगली होईल. बरोबर.
आणि या सगळ्यांचा हेअरवरती आणि स्किनवरती एक सारखाच परिणाम होतो का? अगदी. आता परत एकदा, हेअर काय आहे हा तुम्हाला एक आपण म्हणूयात की फिजिकल अपिअरन्समध्ये महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यांना वाटतं की सगळ्यांचे केस दाट असावेत आणि हेअरफॉल नसावा, हेअर थिनिंग नसावं. बरोबर. का होतं त्याच्यामागचं कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. ज्या मुली PCODमधून जात आहेत किंवा ज्यांना प्री मेनोपॉज आहे, मेनोपॉजमध्ये काही मुलांमध्ये हेअरफॉल दिसून येतो. त्याचं प्रामुख्याने कारण काय आहे, तर आयर्नची कमी. आयर्न कशापासून मिळतं, तर आधी थोडंसं शास्त्र सांगते. कारण हिमोग्लोबिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रक्तातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये जर आपण त्याला बायफर्केट केलं तर हिमोग्लोबिनचा अर्थ असा होतो, हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. म्हणजे परत एकदा आयर्न आणि प्रोटीन ह्या दोघांच्या कमीमुळे आयर्न कमी होतं. त्यामुळे स्किन बरोबरीने केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा प्रथिनांचा महत्त्वाचा रोल आहे. सो प्रथिनं तुम्ही बघितलं असेल असे खूप फॅट डाएट्स केली, नुसते ज्युसेस प्यायले किंवा काय आम्ही नुसते सूप पितोय, आम्ही चुकीचं कमी खातोय आणि आम्हाला वजन कमी करायचं आहे. सगळ्यात मोठा परिणाम कुठे होतो, तर केसांवर होतो. हेअरफॉल व्हायला लागतो, अचानक केस गळती होते, डोळ्यांखाली काळं यायला लागतं, स्किन खराब व्हायला लागते. सो तुम्ही खाणं जेव्हा काही चुकीचं करताय त्याचा महत्त्वाचे 2 दुष्परिणाम केसांवर आणि त्वचेवर होतात. आणि समजा केसांचा हेअरफॉल होत असेल तर रिग्रोथसाठी काही डाएटचे स्पेसिफिक असे काही फूड्स आहेत का? अगदी. मी असं म्हणेन की omega-3 जे असतं ते खूप शरीरासाठी आवश्यक असतं. ते आपल्याला सगळ्या प्रकारच्या नट्सपासून मिळेल. म्हणजे आल्मंड्स असेल, वॉलनट्स असतील किंवा पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्ससारख्या सीड्स असतील ह्याच्यापासून मिळेल. तर त्याचा समावेश करायचा. आणि रिग्रोथसाठी आपल्याला प्रोटीनची परत एकदा गरज असेल. सो आहारामध्ये विविध प्रकारची प्रोटीन्स घ्यायची आहेत. नुसत्या आपण काय विचार करतो की मी रोज मोडल्ली कडधान्य खाल्ली की मला प्रथिनं मिळतील, तर असं नाही आहे. प्रथिनं ही आपल्याला ॲब्झॉर्प्शनच्या दृष्टीने बघायची आहेत, नुसती क्वांटिटी बघायची नाही आहे. म्हणजे मी समजा 1 वाटी प्रथिनं खाल्लं, मग तेवढं ॲब्झॉर्ब होतं आहे का? नाही होत आहे. कारण का तो प्रथिनांचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते बायोलॉजिकल व्हॅल्यूवर अवलंबून असतं. म्हणजे त्याचा जो ॲब्झॉर्प्शन कोशंट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. सो आहारामध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी प्राणीज आणि वनस्पतीजन्य या दोघांचाही समावेश करायचा. omega-3साठी नट्स अँड सीड्सचा समावेश करायचा. अँटीऑक्सिडंटसाठी फळांचा समावेश करायचा. पण फळांच्या बाबतीमध्ये सुद्धा फळं म्हटली ना की लोकांना वाटतं की अरे हां, मी सकाळी उठून ज्यूस पितो म्हणजे आमची स्किन छान होईल. पण ज्यूस जेव्हा आपण पितोय तेव्हा त्याच्यातून रफेज बाहेर टाकतोय. सो यू आर कन्झ्युमिंग ओन्ली फ्रक्टोज. आणि फ्रक्टोज जेव्हा शरीरामध्ये जास्त होते तेव्हा ते लिव्हरमध्ये डिपॉझिट होते आणि मग फॅटी लिव्हर होतं आणि प्रोसेस परत अफेक्ट होते. तर फळं चावून खायची आहेत. मी म्हटलं ना की सौंदर्य आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आपण जसं आतड्यांचं सौंदर्य बघितलं तसं आपण जबड्याचं सौंदर्य पण बघणार आहोत. आपण दातांचा नीट वापर करतोय का, आपण चर्वण नीट करतोय का ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे सगळ्यांना खूप घाई आहे कुठेतरी पोचायची, कुठेतरी काहीतरी काम कंप्लीट करायची, मीटिंग अटेंड करायची आणि ह्या सगळ्यामध्ये जेवणासाठी आपण फक्त 5 मिनटं देतो. माणसाची प्राथमिक गरज जी आहे ती फूड आहे, त्याला आपण बाजूला टाकतोय. तर ओरल हेल्थसाठी जेवताना कमीत कमी प्रत्येक घास किमान 15 ते 18 वेळा चावणं गरजेचं आहे. पूर्वी म्हणायचे 32 वेळा, आता एवढा वेळ नाही आहे. सो 15 ते 18 वेळा. त्याच्या मागचं कारण सांगते. कारण जेव्हा आपण चावतो तेव्हा लाळ मिसळली जाते आणि लाळ म्हणजे सॅलावा इज अ फर्स्ट एन्झाईम फॉर बेटर डायजेशन. आपण एक्सपेक्ट करतो की अरे मी जेवतोय, मी हेल्दी खातोय, मी प्रथिनयुक्त आहार खातोय आणि मला रिझल्ट मिळत नाही कारण का तुम्ही नीट चावत नाही आहात. सो माइंडफुलनेस, यू हॅव टू बी प्रेझेंट इन दॅट मुवमेंट फॉर बेटर ॲब्झॉर्प्शन. सो दातांचं आरोग्य आपण चांगलं ठेवणार आहोत, लाळ निर्मितीकडे लक्ष देणार आहोत, ओरल हेल्थ चांगली ठेवणार आहोत. कारण का ओरल हेल्थची ब्युटी चांगली असेल तर गट हेल्थ चांगली होईल, गट हेल्थ चांगली असेल तर स्किन चांगली होईल. म्हणजे जेवण करताना आपण त्यात इन्व्हॉल्व असायला पाहिजे. म्हणजे मग आपण बघतो की घरी टीव्ही बघत जेवलं जातं किंवा काही काम करत जेवलं जातं, त्याचा काय परिणाम होतो? अगदी. कारण पहिली गोष्ट सॅटिस्फॅक्शन. आपण जे काही खातोय ते पोट भरल्याची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. तर मी सगळ्यांना सांगते की 5 सेन्स ऑर्गन्सचं काम करायचं आहे. सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचं आहे. म्हणजे डोळ्यांनी अन्नाला बघायचं आहे. आपल्यापैकी किती जण भाजीचा रंग सांगू शकतात? दुपारी कुठली भाजी खाल्ली सांगू शकशील? भाजी सांगू शकतो ना, रंग नाही सांगता येणार. हां, कारण आपण लक्षच देत नाही. कोशिंबरीचा रंग कुठला होता हे सांगता येईल? नाही सांगता येणार, आपलं लक्ष नाही आहे.
आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. डोळ्यांनी जेव्हा आपण अन्नाला बघू तेव्हा मेंदू ट्रिगर करणार आहे एन्झायमॅटिक सिक्रेशन्स. मेंदू ऑर्डर देणार आहे की अरे हां, आता डायजेशनची प्रोसेस चालू करायची आहे, तर आपल्याला अलर्ट होणं गरजेचं आहे. आपण बघतोय समोर टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा आपण काम करतोय आणि आपण खातोय, तर पहिली गोष्ट आपली अफेक्ट होते म्हणजे डायजेशन. आपल्याला असं वाटतं की आपण जे काही खातोय ना ते अगदी निकृष्ट दर्जाचं आहे. असं अजिबातच नाही आहे. आपण काय खातोय, कशा पद्धतीने खातोय ते पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो डोळ्यांनी अन्नाला बघायचं आहे, कानांनी ऐकायचं आहे. आपण आवाज ऐकतो का जेवताना? नाही आवाज ऐकत, कारण आपल्याला कळतच नाही. की आपल्याला लहानपणी एक कविता होती, त्याच्यामध्ये असं वर्णन होतं की बाळाला खायला घेतलंय, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पापड खाल्ला करून करून. तो कुरुम कुरुम आवाज ऐकू आला पाहिजे ना. काकडी कच्ची आहे, ती खातोय, ती आपल्याला कानाने कळते की ही ताजी आहे. अशी एकदम शिळी झालेली काकडी करम करम आवाज करत नाही. सो कानांनी ऐकायचं आहे आपण कसं खातोय, कुठला पदार्थ खातोय. नाकाने वास घ्यायचा आहे, लसणीची फोडणी घातली आहे का नुसती जिऱ्याची फोडणी घातली आहे का त्याच्यामध्ये अजून कुठला तरी मसाला वापरला आहे. हो, नाकाने वास केला तर मेंदू परत एकदा जागृत होईल ना. त्यामुळे तेही करायचं आहे. स्पर्श करायचं आहे. मऊ पोळी, मऊ भात ह्याला स्पर्श केल्याशिवाय कसं कळणार की त्याचं टेक्स्चर काय आहे, आणि मग चव घ्यायची आहे. आपल्याला ना, आपण वी आर रिअली ब्लेस्ड. म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासून ह्या 5 बोटांना एकत्र करून जेवणाची पद्धत होती. ती का होती? कारण त्याच्यामुळे हँड अँड ब्रेन इज कोऑर्डिनेटेड टुगेदर. तर ती पोट भरण्याची भावना जागृत होण्यासाठी मदत करते. काटा चमच्याने जेवण करून ती भावना निर्माण होत नाही. सो सेन्स ऑर्गन्सचा वापर करायचा आहे. 5 सेन्स ऑर्गन्स. डोळ्यांनी बघून, कानाने आवाज ऐकून, नाकाने वास घेऊन, त्वचेने स्पर्श करून आणि मग जीभ. आणि मग असं आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा लगेच लाळ येते. पूर्वी आपण असं नुसतं ऐकलं, आता किती वेळा कुठल्याही जंक फूडचा विचार करतो तेव्हा लाळ येते का? पण हेच मी तुला सांगितलं की कैरी तर येईल की नाही तोंडात पाणी, आवळा मीठ लावलेला येईल पाणी. आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा लगेच पाणी येतं, कारण का ती चव, ते टेक्स्चर आपल्या मेंदूमध्ये आहे रिझर्व केलेलं. ते आपल्याला परत एकदा जागृत करणं गरजेचं आहे. मी सगळ्या मुलांना सांगते, माझ्याकडे खूप मुलं डाएट कन्सल्टेशनला येतात की बऱ्याच आयांची तक्रार असते, आमची मुलं खूप हायपर आहेत, एका जागी बसून खात नाहीत. मी म्हणते नाही, तुम्हीच चुकीचं सांगताय. तुम्ही त्यांना जर तशा पद्धतीने ताट वाढून दिलं, त्याच्यामध्ये गाजराचा रंग दिसेल, हिरव्या पालेभाजीचा रंग दिसेल, पिवळ्या वरणाचा रंग दिसेल, पांढऱ्या भाकरीचा रंग दिसेल, तर मुलं बघतील, रंग शोधतील आणि स्पर्श करतील, वास घेतील. आपण त्यांना फक्त भरवण्याच्या मागे लागलो की हे अन्न आहे आणि हे खा, पटपट खा, हे न करता तू ताटाकडे बघ, वास कुठला येतो ते सांग. आपण त्याला इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. मुलं ही हायपर नाही आहेत. मुलं हायपर का होत आहेत? कारण का त्यांना खूप प्रमाणामध्ये साखर दिली जाते नको त्या फॉर्ममध्ये, म्हणून ती हायपर होतात. पण अशा पद्धतीने जेवणात ताट वाढून जर आपण जेवलो तर पोषण नक्की होईल, मेंटल हेल्थ चांगली होईल. पूर्वीच्या काळी पंक्ती बघितल्यास लग्नाच्या, दॅट गिव्स यू लॉट ऑफ हॅपीनेस. ती आता बफेमध्ये मिळत नाही तो आनंद. आपण उभे राहून ताटात अन्न घेतोय आणि उभेच राहून खातोय, ती मजाच येत नाही. पण अशी पंगत वाढली आहे आणि मस्त केळीचं पान आहे हिरवं, त्याच्यावर पिवळं वरण आहे, भात आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, असे विविध रंग आहेत. आपल्याला असं वाटतं ना की आपण खूप छान दिसलं पाहिजे. खूप छान दिसण्यासाठी आपल्या सौंदर्याच्या व्याख्यांमध्ये काय की गोरा रंग किंवा लाल ओठ असं नाही आहे. सौंदर्य हे बॉडी कॉम्पोजिशनवर अवलंबून आहे. तर आहार जसा खायचा मी तुला सांगितलं ना, तसं मी तुला थोडंसं बॉडी कॉम्पोजिशनबद्दल पण सांगते. बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये स्नायूंचं वजन किती आहे, चरबीचं वजन किती आहे. सगळ्यांना असं वाटतं की नुसतं वजन कमी करायचं आहे. नुसतं वजन कमी करून काही फायदा होणार नाही आहे. आपल्याला आजारपण आलं की 5-6 किलो वजन कमी होतं, पण तुम्ही छान दिसता का तेव्हा? तुम्ही छान दिसत नाही. छान दिसण्यासाठी आपण स्नायू कसे आपले बळकट करतोय, आपला एन्ड्युरन्स कसा आहे, आपली स्ट्रेंथ कशी आहे, ह्याचा विचार करायला गेला पाहिजे. मी माझ्याकडे येणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्यांना आता गेली 20 वर्ष मी हेच सांगते, तुम्हाला जर तुमच्या शरीराकडून चांगला आपलं शरीर एक मशीन आहे आणि जे विना मोबदला चालू राहतं, आपण झोपलो तरी शरीर चालू राहतं. मग आपला मेंदू थोडासा सुप्त होत असेल पण शरीराच्या बाकीच्या डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेस चालूच राहतात. सो बॉडी कॉम्पोजिशनचा विचार करून आपण डायटरी मॉडिफिकेशन्स कराव्यात जेणेकरून सौंदर्य जपता येईल. बरोबर.
आणि जेवताना तर तुम्ही साखरेचा उल्लेख केलेला, तर साखरेला बऱ्याचदा कम्प्लिटली विष म्हणून अगदी. बघितलं जातं किंवा सांगितलं जातंय. तर असा काय वाईट परिणाम होतो शरीरावरती साखरेच्या कन्झम्पशननी? ओके. आता एक उदाहरण सांगते मी तुला. आय एम नॉट सो शुअर की तू खूप कुकिंग करतोस की नाही, पण आपण जेव्हा साखर खातो तेव्हा त्याचं पचन होतं आणि रक्तामध्ये ती मिसळली जाते. ओके. सो रक्तामधली साखर जेव्हा एका पर्टिक्युलर अमाऊंटच्या वर जाते तेव्हा रक्त घट्ट व्हायला लागतं. त्यासाठी मी तुला विचारलं की साखरेचा पाक करताना कधी बघितलास का? हो. हां, साखर आणि पाणी मिक्स केलं, हो. मग ते उकळवलं एका थोड्या कालावधीनंतर ते घट्ट व्हायला लागतं, चिकट व्हायला लागतं आणि खूप उकळवलंस की तो गोळीबंद पाक तयार होतो, गुठळी होते त्याची. बरोबर. सेम आपल्या रक्ताच्या साखरेचं प्रमाण एका पर्टिक्युलर पॉईंटच्या वर गेलं की रक्त घट्ट व्हायला लागतं, रक्तामध्ये गुठळी व्हायला लागते आणि आपल्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. आपण कितीही वाढलो, आपण 5 फूट 8 इंच असू किंवा 4 फूट असू, आपलं हृदय हे आपल्या डाव्या हाताच्या मनगटा एवढंच असणार आहे, ते काही वाढणार नाही आहे. तर त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे की अरे खरंच ही साखर माझ्या गरजेची आहे का? साखरेमुळे ना काय होतं, जेव्हा तुम्हाला सांग ना की तू समजा एखादा गोड पदार्थ खाल्लास की तुला जे छान वाटतं ते तुला कारलं खाऊन छान वाटतं का? नाही वाटत, कारण का डोपामाइन सिक्रेटच होत नाही. डोपामाइन कधी सिक्रेट होतं? जेव्हा शुगर जाते. शुगर इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. मेंदू लगेच ती घेतो आणि मेंदू लगेच अलर्ट होतो की अरे हां, आणि मेंदू रजिस्टर करतो, ती आठवण तयार करतो की हां, मी जेव्हा पाणीपुरी खाते तेव्हा मला छान वाटतं, मी जेव्हा चॉकलेट खाते तेव्हाच मला छान वाटतं. एक आय डोंट नो की हा फंडा कुठून आला की गर्लफ्रेंडचं जेव्हा मूड स्विंग होतात तेव्हा तिला चॉकलेट द्यायचं. अजिबात नाही. त्यावेळेस तुम्ही तिला काळ्या मनुका द्या, खजूर द्या, फळ द्या, शी विल बी इक्विव्हॅलेंटली हॅपी. कारण आपण वी हॅव टू चूज अ राईट प्रॉडक्ट अँड वी हॅव टू क्रिएट अ मेमरी. आपलं सगळं आयुष्य मेमरीवर अवलंबून आहे. आपण जे काही अभ्यास करतो त्याचा पेपर लिहितो आणि त्याच्यावर आपल्याला डिग्री मिळते, त्या डिग्रीवर आपण काम चालू करतो. सिमिलरली व्हॉट इज द कोअर इज मेमरी. सो इटिंग हेल्दी यू हॅव टू क्रिएट मेमरी. डुईंग एक्सरसाइज यू हॅव टू क्रिएट मेमरी. मी मगाशी तुला म्हटलं ना की बॉडी कॉम्पोजिशन इतकं लोक विचारच करत नाही, नुसता वजनाचा काटा, आम्हाला आमचं वजन एवढं पाहिजे आणि मग त्या व्यक्तीमध्ये ना 100 पावलं चालायची ताकद नाही आहे. दॅट इज नॉट रेकमेंडेड. ओके. सो मला असं वाटतं, म्हणजे आय डोंट नो की मला असं वाटतं की तुमच्या जनरेशनला पण हे नक्की पटेल की आपल्याला ना आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी एकदम इज आउट करणं गरजेचं आहे. खूप सोपी झाली पाहिजे आणि ती सोपी होण्यासाठी बॉडी कंपोजिशन मदत करणार आहे आपल्याला. तर त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर. ते बऱ्याचदा आपण बघतो की जिममध्ये वगैरे एक कंटिन्यू आपल्या ते जिम करतायत किंवा हेल्थ रिलेटेड जे काही एक्सरसाइज असतील त्या होत आहेत, पण आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण बरंच दिसतंय. आणि आता इंडियामध्ये तर म्हणजे बऱ्यापैकी होते, आपल्या सलग मागच्या 2-3 महिन्यात आपल्याला बऱ्याच बातम्या आल्यात. तर त्याचा काय सिग्निफिकन्स किंवा कशामुळे होतोय? हां, आता ॲक्च्युली काय माहिती आहे का, तो जो हार्ट अटॅक येतोय ना, तो त्याच्यामध्ये असणाऱ्या करंटचा इश्यूमुळे होतोय. ओके. सो दॅट इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. कार्डियक अरेस्ट इज अ डिफरंट कॉन्सेप्ट आणि हार्ट अटॅक ड्यू टू थ्रॉम्बोसिस इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. ओके. जेव्हा अशा लोकांमध्ये हा इलेक्ट्रिक करंट जो आहे हृदयाचा, त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे हार्ट अटॅक येतो असं वाटतंय आणि हार्ट बंद पडतंय. ओके. तर तो एक वेगळाच विषय आहे आणि त्याच्यासाठी CPR ट्रेनिंग इज मस्ट फॉर एव्हरीवन. बाहेरच्या देशांमध्ये 10वीच्या सर्टिफिकेट बरोबर CPR सर्टिफिकेट लागतं, आपल्याकडे नाही लागत अजून पण ते करणं गरजेचं आहे. कारण का CPRमुळे तुम्ही त्या माणसाचा जीव ताबडतोब वाचवू शकता. कारण CPR कधी दिलं जातं? जेव्हा हृदय बंद पडलंय. आणि हे जिममधले जे इव्हेंट आहेत ना, ते बहुतेक करून हे कार्डियक अरेस्टमुळे होतात. ओके. पण त्याच्या म्हणजे एक त्याचा आहार पण व्यवस्थित असतो, मग त्याचा आहाराचा काही त्यांना बेनिफिट होतो की नाही होत? आहाराचा बेनिफिट होतो, पण अतिरिक्त ताण आहे, जीवनशैलीमध्ये खूपच बदल आहे, अपुरी झोप आहे, ह्याच्यामुळे हृदयावर परत एकदा प्रेशर येतं. ह्या सगळ्याचा आपण जर विचार केला ना आत्ताच्या जीवनशैलीचा, तर आपल्याकडे एकच भस्मासूर आहे, तो म्हणजे कॉर्टिसॉल. दॅट इज अवर स्टिरॉइडल हॉर्मोन, जो स्ट्रेसमुळे निर्माण होतोय. आणि स्ट्रेस हा असा मोठा भस्मासूर आहे की तुमच्या सगळ्या सिस्टीमला अफेक्ट करतो. म्हणून
जी कोणी लोक खूप चिंतेत असतात, त्यांची स्किन खराब होते, त्यांचे केस गळत आहेत, त्यांचा पोटाची हेल्थ पण चांगली नाही आहे, त्यांचं बॉडी कंपोजिशन पण चांगलं नाही आहे. सो ही कॉर्टिसॉल हॉर्मोनची लेवल कमी करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काम करायचं आहे. तर तुझे मगाशी म्हणालास की जिममध्ये असे इव्हेंट्स दिसतात, सो वी डोंट नो की त्यांची मेंटल हेल्थ चांगली आहे की नाही. आणि मेंटल हेल्थ चांगली करण्यासाठी सुद्धा परत एकदा एक्सरसाइज खूप महत्त्वाचा रोल फॉलो करतं. कारण मेंटल हेल्थ, आता आपल्याला जसं मी सांगितलं ना की कॉर्टिसॉल हा एक स्टिरॉइडल हॉर्मोन आहे जो आपल्या शरीरामध्ये जेव्हा तयार होतो जेव्हा आपल्याला खूप ताण आला आहे. आणि तो वाईट नाही आहे, कारण का त्याच्यामुळे आपण प्रोडक्टिव्ह होतो. तुम्हाला सांग, जेव्हा आपण ताणाखाली असतो तेव्हा आपण खूप चांगलं काम करू शकतो की नाही, कारण का आपण खूप खूप फोकस्ड असतो. ओके, पण जेव्हा असे खूप फोकस्ड असतो तेव्हा रक्तातली साखरेची पातळी पण कमी जास्त होत असते आणि मग अतिरिक्त ग्लुकोजचा मारा होत असतो आणि मग ती एक्सेसिव्ह साखर परत चरबीमध्ये रूपांतरित होते. ओके, ती कमी करण्यासाठी, कॉर्टिसॉलची मात्रा कमी करण्यासाठी 4 महत्त्वाचे हॉर्मोन्स आहेत आणि त्याच्यावर आपण काम केलं ना तर बिरबलाची गोष्ट मी खूप वाचते, सो मला बिरबलाची गोष्ट खूप आवडते. बिरबलाला विचारलं होतं की ही रेष छोटी करण्यासाठी मी काय करू, ही कशी मी खोडू. ती रेष आपण छोटी करण्याच्या मागेच नाही लागलं पाहिजे, आपण त्याच्याऐवजी आपली मोठी रेष काढली पाहिजे. तर ह्या 4 हॉर्मोन्सची आपल्याला मोठी रेष काढायची आहे. पहिला, एंडॉर्फिन. When you do exercise, there will be lot of endorphin secretion, which will make you happy. ओके, मगाशी शुगरबद्दल बोललो, डोपामाइन. असंच डोपामाइन आपण जेव्हा एखादी गोष्ट पर्टिक्युलर मॅनरनी करायला लागतो तेव्हा पण येतं. सो स्वतःला एक स्वयंशिस्त लावणं, आपल्या बॉडी क्लॉकला एक शिस्त लावणं विल गिव्ह यू लॉट ऑफ डोपामाइन. एंडॉर्फिन आलं, डोपामाइन आलं. सिरोटोनिन, स्लीप हॉर्मोन. त्वचेच्या आरोग्यासाठी स्लीप खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तर ब्युटी स्लीप म्हणतात ना. बरोबर. ब्युटी स्लीप का आहे, कारण का त्याच्यामध्ये शरीराची रिकव्हरी होतीये, शरीराची जी काही वेअर अँड टेअर होते ती सगळी भरून निघते. तो किमान 6 ते 7 तासाची शांत झोप. परत एकदा, नो लाईट एक्सपोजर. म्हणजे मी तर म्हणते पुस्तक सुद्धा वाचू नका झोपायच्या आधी. किती वेळा आधीपर्यंत? किमान 1 तास आधी पूर्ण शटडाऊन करायचं. नो लाईट्स, डार्क पाहिजे रूम. जेवढी ती डार्क असेल तेवढी शांत झोप लागेल. आणि सिरोटोनिन हा हॉर्मोन खूप रिकव्हरीला मदत करणार आहे. आणि चौथा म्हणजे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इट इज कॉल्ड एज अ लव्ह हॉर्मोन. आपण जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा कुटुंबियांबरोबर असतो तेव्हा ऑक्सिटोसिन येत असतं, किंवा प्लांट्स बरोबर असतो तेव्हा ऑक्सिटोसिन येतं, पेट्स बरोबर असतो तेव्हा ऑक्सिटोसिन येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिटोसिन कधी येतं माहिती आहे? वेन यू स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ. जेव्हा आपण ह्यात पहिले 3 हॉर्मोन्स नीट करतोय ना, तर त्याच्यामध्ये मेंदूमध्ये परत एकदा मेमरी तयार होते की हां, आय एम डुईंग समथिंग फॉर माय सेल्फ. आणि ह्याच्यामध्ये आपण काही चुकीचं करत नाही आहे, कारण का इफ वी आर टेकिंग केअर ऑफ आवर सेल्फ वी कॅन टेक केअर ऑफ अदर्स टू. म्हणजे आपला ग्लास आपण पूर्ण भरलेला असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकू ना. त्यामुळे ऑक्सिटोसिन, वेन यू ट्राय टू ॲड ऑल दीज ॲक्टिव्हिटीज इन पर्टिक्युलर मॅनर, यू विल क्रिएट लॉट ऑफ ऑक्सिटोसिन, दॅट इज सेल्फ लव्ह. त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही. असे कुठले अन्नपदार्थ आहे किंवा कुठले असे फूड प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस किंवा अँझायटी त्याला डील करायला मदत होते? ओके, डील करायला मी तुला 2 सांगते. एक, आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण करणारे पदार्थ सांगते, स्ट्रेस निर्माण करणारे किंवा ऑक्सिटोसिन कमी करून आपले जे इसेन्शियल चांगले हॉर्मोन्स आहेत ते कमी करून कॉर्टिसॉल वाढवणारे. शुगर. ओके, तू म्हणालास ना की 4 पांढरी विष म्हणजे मीठ, साखर, मैदा आणि रिफाइंड ऑइल, हे 4 पदार्थ आपल्या शरीरामध्ये इतका स्ट्रेस निर्माण करतात की कॉर्टिसॉल वाढतं. मीठ पण खायचं नाही? मीठ चवीपुरतं मीठ आहे आपल्याकडे. ओके. आपल्याकडे टेंडन्सी काय आहे, कलिंगड आणलं त्याच्यावर मीठ घातलं, ताक आणलं त्याच्यावर मीठ टाकलं, फळं घेतली त्याच्यावर मीठ टाकलं, पेरू घेतलं त्याच्यावर मीठ टाकलं, सॅलड कापून घेतलं त्याच्यावर मीठ टाकलं. असं नाही करायचं. चवीपुरतं मीठ आहे. भाजी शिजवताना किंवा कुठलाही अन्नपदार्थ शिजवताना तुम्ही त्याच्यात मीठ टाका, पण एक्सेसिव्ह मीठ किंवा जे हिडन मीठ आहे, सगळ्या प्रकारचे ड्रेसिंग्स, सगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ, बेकरी पदार्थ, सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मीठ जातं. नाही पाहिजे आपल्याला ते. म्हणजे मीठ आपल्याला शिजवताना चालतंय, कुकिंग पुरतं चालेल, चवीपुरतं मीठ चालेल, पण ताटात मीठ वाढून नाही घ्यायचं.
आणि त्याची गरज नाहीये. आपण ना मेमरी तयार करतो माहितीये उगीच, की अरे ताटात मीठ आहे ना, मी ते वापरलं पाहिजे कुठेतरी, असलं की घेतात. बरोबर. पण काही गरज नाही, ते करायचंच नाही. आपण आपल्याकडे नैवेद्य ताट वाढतो ना, त्याच्यात मीठ नाही घालत म्हणून नाही. बरोबर. कारण आपल्याला माहितीये की मी देवाला देतो, मी चांगलंच बनवून देतो. सो आपण स्वतःला ट्रीट युअरसेल्फ ॲज अ गॉड. दिस इज युअर टेम्पल ना. इफ यू डोंट लुक आफ्टर युअर सेल्फ, कोण करणार तुमच्यासाठी? कोणीच नाही करणार. राईट. सो मी सांगत होते तुला की आपल्याला कॉर्टिसॉल हे 4 पदार्थ तयार करतात. तर ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल? तर आहारामध्ये चांगल्या प्रकारचं प्रथिनं, योग्य प्रकारचं पाणी, भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असणारी फळं आणि त्याच्यामध्ये पण सीझनल फळं. म्हणजे युअर डाएट शुड बी लाईक अ रेनबो. आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपलं आयुष्य इंद्रधनुष्य असावं. मग आपलं खाणं इंद्रधनुष्य का नाही आहे? आपलं खाणं पण इंद्रधनुष्य पाहिजे. खूप सारे रंग आहेत नेचरमध्ये. नेचर अजिबात कुठल्याही प्रकारचे वरून कलर्स घालत नाही. सगळ्याचा स्वतःचा रंग आहे, त्या रंगाचा वापर करायचा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये आपण कर्बोदकं पण घ्यायची आहेत, कार्बोहायड्रेट्स पण घ्यायची आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की अशी आपण खूप डाएट्स ऐकतो, आम्ही कार्बोहायड्रेट्स बंद केली, पूर्णपणे आम्ही फक्त प्रोटीन खातोय. असं करायचं नाही आहे. कारण का कर्बोदकांचा, कार्बोहायड्रेटचा बेसिक रोल काय आहे? प्रोटीन स्पॅरिंग ॲक्शन. इट इज गोइंग टू स्पेअर युअर प्रोटीन फॉर युटिलायझेशन ऑफ युअर मसल्स. सो तुझं जे वेअर अँड टेअर होणार आहे ते भरून काढण्यासाठी मसल्स पाहिजेत. मसल्सचं वेअर टेअर जे आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनं पाहिजेत. पण आपण जर नुसती प्रथिनं खाल्ली तर प्रथिनं फक्त एनर्जी पर्पजसाठी यूज होतील, त्याचा उपयोग नाही आहे. म्हणून थोडी कार्बोहायड्रेट्स आणि त्याच्याबरोबरीने प्रथिनं घ्यायची. आपण सध्या बघतो की सोशल मीडियावरती कार्बलेस डाएट, हा तर जरा धोकाच आहे. खूप धोका आहे. आणि इट इज गोइंग टू अफेक्ट युअर स्किन ऑल्सो. कारण का तुमची त्वचेचा जो ग्लो आहे तो ह्या सगळ्यांच्या बॅलन्स्ड इंटेकमुळे आहे. परिपूर्ण आहार असणं गरजेचं आहे. फक्त अजूनपर्यंत अशी कुठली टर्म नाही आली की आम्ही फक्त प्रोटीनयुक्त आहार खायचा आहे. परिपूर्ण बॅलन्स्ड न्यूट्रिशन, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हायटॅमिन्स अँड मिनरल्स आणि पाणी ह्या सगळ्याचा समावेश असेल. हे जे फक्त प्रोटीनला प्रमोट केलं जातं, तर हे मार्केटिंग साठी आहे की खरंच त्याचा एवढा परिणाम होतो? नाही, आता इंडियन डाएटमध्ये प्रथिनांचं प्रमाणच कमी आहे. प्रॉब्लेम तो होतोय. त्याच्यामुळे ती प्रोटीनची रिक्वायरमेंटच फुलफिल होत नाही. पण आपल्याकडे इतकी छान कॉम्बिनेशन्स आहेत. तू बघितलं असेल आपल्याकडे लहानपणापासून, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले जे मावळे होते ते काय खायचे? भाकरी आणि पिठलं खायचे. इट वॉज द फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स टुगेदर. त्याच्याबरोबर एक मिरची खायचे, व्हिटॅमिन सी होतं, कांदा खायचे, रफेज होतं, गुड फॉर हार्ट, गुड फॉर ब्रेन. सो आयडल होतं आपलं अन्न. आपलं अन्न आत्ताच्या काळात बदललं आहे. आपण आत्ता चुकीचं खातोय. आपल्याकडे दही भात खातात, आपल्याकडे वरण भात खातात, आपल्याकडे आमटी भात खातात, आपल्याकडे चकोल्या किंवा वरणफळं केली जातात. त्याचबरोबर इडली सांबार असतो किंवा इडली चटणी असते किंवा छोले राजमाबरोबर राईस किंवा पराठा असतो. इट इज अ कम्प्लीट कॉम्बिनेशन. धान्यांमधलं जे अमायनो ॲसिड आहे, जेव्हा तुम्ही तृणधान्य म्हणजे कडधान्य किंवा डाळींबरोबर एकत्र करता तर त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. आपल्याकडे ताटामध्ये ना आत्ताच्या काळामध्ये, पूर्वी नाही, पूर्वी काय होतं? भरपूर रफेज होतं, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या असं होतं. आता आपण रोज काय करतो? कामाची घाई आहे, आपण पोळी भाजी बनवतो आणि आपण 3 पोळ्या आणि थोडीशी भाजी टोचून खातो. ओके, बरोबर. सो हा इम्पॅक्ट होतोय ओव्हरऑल हेल्थवर. सो बॅलन्स न्यूट्रिशन इज द की. ओके. तर मग आता जे तुम्ही बोलले की ते एक लावून टोचून खाल्ल्या जाते, ते बरोबर आहे. तर मग भाजीचं प्रमाण किती असायला पाहिजे जेवणात? म्हणजे एक पोर्शन काय असलं पाहिजे? हां, आता साधारणपणे 1 वाटी वरण किंवा उसळ. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमधलं चिकन किंवा फिश. रेड मीट नको, कारण का रेड मीटमध्ये खूप प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल जातं. आपण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर आपल्याकडे खूप सारे रिसोर्सेस आहेत. आपण पनीर वापरू शकतो, दही वापरू शकतो, हुलगे वापरू शकतो, सोयाबीन वापरू शकतो. ह्याचा समावेश करायचा. 1 वाटी भाजी. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, भाजी म्हणजे कुठली? मटकीची उसळ केली म्हणजे भाजी आहे का? नाही. भाजी म्हणजे फळभाजी, पालेभाजी, शेंगभाजी या सगळ्याचा समावेश आहे. तर 1 वाटी भाजी सकाळच्या जेवणात, 1 वाटी भाजी संध्याकाळच्या जेवणात आणि 1 वाटी कोशिंबीर किंवा सॅलड किंवा रायता दोन्ही वेळच्या जेवणामध्ये असणं गरजेचं, कंपल्सरी. आणि बरं, आता असा प्रश्न येतो की आम्ही काम करतोय तर आम्हाला एवढं बनवणं शक्य नाही. पण बनवू नका. नुसती काकडी गाजर धुवून घ्या, ते खा तुमच्या जेवणाबरोबर. ऑफिसच्या डब्यांमध्ये बनवायला, कॅरी करायला अवघड जातं, पण तुम्ही एखादी काकडी बरोबर ठेवलीत तर तुम्ही आरामात खाऊ शकता. मी नेहमी सांगते की तुम्ही तुमची डेझर्ट्स शेअर करा,
पण सॅलड अजिबात शेअर करू नका कोणाबरोबर. एकदम सेल्फिश व्हा. सॅलडच्या बाबतीमध्ये एकदम सेल्फिश व्हा की अजिबात शेअर नाही करायचं कोणाशी. मी माझे ड्रायफ्रुट्स, माझे सीड्स आणि माझी फळं आणि माझं सॅलड मी कोणाला देणार नाही, बाकी सगळं घेऊ देत. तर हे आपलं एक डाएट किंवा जे आता आपण बोललो ते सगळं घरी असताना ठीक आहे, पण बरेचशी मुलं हॉस्टेलला राहतात, तर त्यांनी त्यांचे जे न्यूट्रिशनची नीड्स आहेत त्या कसे कम्प्लीट करायचे. सो आता आपल्याला हॉस्टेलमधली मुलं आहेत किंवा बाहेर काम करणारी माणसं आहेत, त्यांना खाणं पिणं जरा अवघड जातं. तर मी असं म्हणेन की बेसिक 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आपल्या आहारामध्ये सीझनल फळं खायची आणि नट्स अँड सीड्सचा वापर करायचा. म्हणजे आता परत एकदा प्रश्न येतो बरं का, की नट्स अँड सीड्स थोड्याशा इकॉनॉमिकली महाग वाटतात, पण आपण जी 5-5 रुपयाची पॅकेट घेतो आणि ती खातो आणि त्याच्यापासून आपल्याला शून्य न्यूट्रिएंट व्हॅल्यू मिळतात. आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला एम्प्टी कॅलरीज म्हणतो. म्हणजे एम्प्टी कॅलरीज म्हणजे काय, की फक्त कॅलरीज मिळतात, न्यूट्रिएंट्स काहीच मिळत नाहीत. त्या छोट्या पॅकेट मध्ये असल्यामुळे की नाही, कशामुळे, त्याच्यामधले जे घटक आहेत त्याच्यामध्ये 4 पॉयझन्स आहेत सगळी: मीठ, साखर, मैदा आणि तेल, रिफाइंड ऑइल. आपण ही पॅकेटमधली जे काही चमचमीत जिभेला अत्यंत रुचकर असणारे पदार्थ खातोय, असे आपण दिवसाला किमान 15 रुपये तरी घालवतोच. बाहेर राहणारी मुलं 100% घालवतात. किंवा सो कॉल्ड कॉफी आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काहीतरी क्रीम घालून, आईस्क्रीम घालून, त्याच्यापेक्षा नट्स अँड सीड्स नक्कीच मदत करतील. आणि त्याचबरोबर आपल्याकडचं ट्रॅडिशनल फूड आहे ते म्हणजे शेंगदाणे, गूळ आणि चणे माहिती आहेत, फुटाणे. सो यू कॅन कॅरी दॅट. आता मखाणा मिळतो, मखाणाही आपण वापर करू शकतो. सो ना, डाएट हे कॉस्टली नाही आहे जर तुम्ही विचार केलात तर. पण जर तुम्ही तुमच्याकडे पिकणारं न घेता तुम्ही काहीतरी बाहेरच्या देशांमध्ये पिकणारं घेतलं तर प्रॉब्लेम आहे. सो मी नेहमी सांगते, डाएट शुड बी व्हेरी लोकल आणि व्हेरी सिजनल. तुमचा वेंडर पाहिजे, तुमचा भाजीवाला तुम्हाला कधी फसवणार नाही. तुम्ही कुठून तरी दुसरीकडून मागवलं ते फसवू शकतात, पण तुमचा भाजीवाला सांगेल, ताई आज ही भाजी घेऊ नका, ही शिळी आहे, मी तुम्हाला उद्या ताजी आणून देतो. सो यू हॅव टू सपोर्ट अ इकोसिस्टम ऑल्सो. कारण आपल्याला इकोसिस्टमला सपोर्ट नाही केला तर आपल्याला प्रॉब्लेम आहे. परत एकदा आपल्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करायची आहे आणि ते आपल्याला चांगलं अन्न देणार आहेत. आपला दूधवाला आपल्याला चांगलं अन्न देणार आहे. आपण पॅकेटमधलं दूध आणायला जातोय. आपण वेंडर्स बरोबर डील करायला पाहिजे. आपल्या ओळखीचे जे आहेत त्यांना सांगा आमची ही गरज आहे. मी असे केलेत माझे वेंडर्स, मला माहिती आहे की मी यांच्याकडूनच भाजी घेते, ते मला फसवत नाही. ते मला सांगतात की ताई आजची भाजी चांगली नाही, नका घेऊ. आणि ऋतूप्रमाणे म्हणजे मला कलिंगडाच्या बाबतीमध्ये असं वाटतं ना, 24 महिने मिळणारं फळ जे आहे, मी मुद्दा जरा उपरोधिकपणे म्हणते, म्हणजे 12 महिन्याचं दुप्पट म्हणते मी. का मिळतंय ते फळ? कलिंगड हे फक्त 3 महिन्यासाठी मिळालं पाहिजे आपल्याला, कारण का ते पोषण देणार आहे. तुम्ही पावसाळ्यात कलिंगड खायला तुमचं पोट बिघडणार आहे. पावसाळ्यामध्ये आपण पेरू मिळतो तो खावा, पपई मिळते ती खावी. नंतर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण आंबा खावा, जांभळं खावीत, करवंद खावीत. हिवाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगभाज्या मिळतात, पापडी किंवा बीन्स, हुरडा मिळतो, त्याचं सेवन करावं. कारण का तो सीझनप्रमाणे त्या ऋतूप्रमाणे मिळणारा आहार तो तसाच खाल्ला पाहिजे. पण ते खाण्याचे काय एक फायदे आणि जे आता जसं तुम्ही बोलले की 24 महिने मिळतात, ते खाण्याचे दुष्परिणाम काय? दुष्परिणाम म्हणजे जो इसेन्शियल न्यूट्रिएंट आपण एक्सपेक्ट करतो तो मिळत नाही. कारण का ते पीक तुम्हाला काहीतरी पेस्टिसाइड किंवा फंगिसाइड टाकून वाढवलेलं आहे, त्याला एक्स्ट्रा प्रेशराईज करून ते वाढवलेलं फळ आहे किंवा अन्न आहे, तर त्याचा बेनिफिट नक्कीच मिळणार नाही आहे. त्यामुळे ते न करता आपण शक्यतो त्या हवामानाप्रमाणे आपण आहार घेणं गरजेचं आहे. आपण आत्ता तुम्हाला मी म्हटलं की आता आपण सूप पिऊयात, तर आपण नाही पिऊ शकत ना. आपण आत्ता काय विचार करू, आपण नारळाचं पाणी पिऊ, लिंबू सरबत पिऊ. त्याचबरोबर हवेचा खूप इम्पॅक्ट असतो ना. आणि परत एकदा आता थोडंसं टेम्परेचरबद्दल बोलते. आपल्या लोकांना असं वाटतं की अरे घरामध्ये AC असावा. AC बद्दल माझं काही मत नाही आहे, पण त्याचा दुष्परिणाम हा आहे की आपल्याला घाम येत नाही. सो यू डोंट फील थर्स्टी आणि मग भूक जास्त लागते. मेंदू कन्फ्यूज होतो, भूक लागली आहे का तहान लागली आहे, मग आपण खातो आणि मग आपण म्हणतो की अरे माझं बॉडी कंपोजिशन मेंटेन होत नाही आहे, माझ्या शरीरामध्ये चरबी साठते. त्याचं मागचं कारण हे आहे. मग ACचं म्हणजे गार हवेचं आणि स्किनच्या टेक्स्चरचं वगैरे काही संबंध आहे की नाही? खूप संबंध आहे. कारण का घाम नाही येणार तर शरीरातून टॉक्सिन्स बाहेर नाही पडणार, पोर्स ओपन नाही होणार, ब्रीथ नाही होणार, मग फायदा कसा होणार? म्हणून पूर्वीच्या काळी, म्हणजे अगदी पूर्वी पण नाही, माझ्या आठवणीत माझ्याकडे पण वाळ्याचे पडदे होते. आम्ही नुसते वाळ्याच्या पडद्यांवर आमची, आणि मी सोलापूरची आहे, खूपच उन्हाळा असणाऱ्या प्रदेशातली आहे मी, पण आम्ही नाही वापरले असे काही. नॉर्मल पंखा, कारण का तो हवा खेळती ठेवतो
आणि खिडक्या उघड्या ठेवणं, व्हेंटिलेशन ठेवणं हे गरजेचं आहे पण स्किनसाठी. असा समज आहे की मग ते एसी मध्ये स्किन चकचकीत होते, स्किन फ्रेश दिसते, तो गैरसमज आहे. अजिबातच नाही. आपले डोळ्यांचे सुद्धा त्याच्यामुळे विकार होतात, डोळे ड्राय होतात, डोळ्यांमध्ये ड्रायनेस वाढतो जेव्हा तुम्ही जास्त वेळ स्क्रीन एसीमध्ये बसता किंवा स्क्रीनसमोर बसता. तर अजिबातच नाही, हा मोठा गैरसमज आहे. मी सगळ्या जे कोणी असे खूप IT मध्ये काम करतायत, खूप वेळ तुम्हाला स्क्रीनसमोर बसायचं, मी सगळ्यांना सांगते, एक दर 2 तासांनी तुम्ही उठा, थोडीशी 100-150 पावलं चाला, जरा बाहेर जा, बाहेरची हवा येऊ देत अंगावर. आपल्याला सगळ्यात मोठी डेफिशियन्सी कुठली दिसते माहिती आहे आता, ती आहे व्हिटॅमिन डीची. बरोबर. व्हिटॅमिन डी का मिळत नाही? कारण का आपण बाहेरच पडत नाही. आपल्याकडे आपण भारतामध्ये राहतो, आपल्याकडे सूर्यप्रकाश रोज असतो. असं आपल्याकडे असं अजिबातच नाही की 6 महिने ऊन आहे आणि 6 महिने रात्र आहे, असं नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे रोज सकाळी सूर्य उगवतो आणि सूर्याच्या किरणांपासून आपलं शरीर स्वतः व्हिटॅमिन डी बनवू शकतं. पण ते आपण घेत नाही आणि आपल्याला डेफिशियन्सी होती. डेफिशियन्सीवरनं एक आलेलं की सध्या बघण्यात येतं की बऱ्याच लोकांना B12ची डेफिशियन्सी असते. तर ते कशामुळे होतंय आणि त्यासाठी जे इंजेक्शन घ्यायला सांगतात तर ते घ्यायला पाहिजे का? अगदी. आता B12ची डेफिशियन्सी पहिली गोष्ट काय होते की हाय स्ट्रेस लेवल्स. जेव्हा जेव्हा आपण खूप अतिरिक्त ताणाखाली असतो तेव्हा B12 कमी व्हायला लागतं शरीरातलं. आणि व्हिटॅमिन बी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन म्हणजे काय की ते शरीरात साठून नाही राहू शकत. ते तुमच्या घामावाटे किंवा तुमच्या युरिन वाटे, स्टूल वाटे, ब्रीथ वाटे बाहेर पडणार आहे. सो तुम्हाला डेली त्याचं सप्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याची रोजची रिक्वायरमेंट आहे. ओके. तर B12 कमी व्हायचं, इरेग्युलर स्लीप पॅटर्न आणि लॉट ऑफ स्ट्रेस. ओके. सो ही 2 महत्त्वाची कारणं दिसतात. तर जेव्हा इंजेक्शन सांगतात डॉक्टर्स तेव्हा त्याच्यामागचं कारण असतं की तुमची इतकी कमी पातळी झालेली असते B12ची, तर ती तुम्ही नॉर्मल आहारातून काही बदल करून वाढणार नाही आहे. त्यामुळे इंजेक्शन्स घेऊन एका पर्टिक्युलर अमाऊंटला तुमची B12ची व्हॅल्यू आली की आहारामध्ये बदल करून तुम्ही तुमचे डिझायर्ड जे फिगर आहे ती अचीव करू शकता. ओके. आणि याचा स्ट्रेसबद्दल जर आपण बोललो, पण जे डिफिशियन्सीमुळे बऱ्याचदा स्लीपवरती काही परिणाम होतात, तर त्यासाठी काही असे सुपर फूड्स आहेत का स्लीपसाठी? अगदी. एक महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम. ओके. मॅग्नेशियम आपल्याला पालेभाज्यांपासून मिळतं. सो आपल्या आहारामध्ये पालेभाज्या असणं गरजेचं आहे. पंपकिन सीड्सपासून उत्तम प्रकारचं मॅग्नेशियम मिळतं. तिळापासून मॅग्नेशियम मिळतं. तर ह्याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. एक्सरसाइज विल गिव्ह यू गुड स्लीप. ओके. आणि काय किल करतं तुमची झोप ते म्हणजे ब्ल्यू लाईट. तुमचा जो स्क्रीन आहे, लॅपटॉप, मोबाईल जे काही आहे त्याच्यामुळे तुमची झोप बिघडते. तो ब्ल्यू लाईटला कमी ठेवणं आणि थोडंसं ब्रीदिंग करणं. आपण ब्रीथ पण जसं आपण चावत नाही ना तसं आपण ब्रीदिंग पण नीट करत नाही. आपण ब्रीदिंग इथून करतो. ब्रीदिंग इज एक्सपेक्टेड फ्रॉम नेवल. ओके. तर मी सध्या काही गोष्टी फॉलो करते. त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट मी करते ती म्हणजे मी रोज झोपायच्या आधी डीप ब्रीदिंग करते. तर डीप ब्रीदिंगचा असा फायदा होतो की तुम्ही परत एकदा माइंडफुल होतो. तुम्ही त्या मुवमेंट म्हणजे आपण श्वास घेतो तेव्हा आपण खूप भरकटून विचार करत असतो ना, इकडचा तिकडचा इकडं अजून कुठला तरी. पण जेव्हा आपण माइंडफुल ब्रीदिंग करतो तेव्हा मी श्वास किती आतमध्ये घेते, किती वेळ धरून ठेवू शकते आणि किती वेळाने सोडते ह्याचा आपण माइंडफुली विचार करायला लागतो. किमान 24 तास आहेत आपल्याकडे. 24 तासामध्ये किमान 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी डीप ब्रीदिंग करणं. डीप ब्रीदिंग करा, प्राणायाम करा. आता तर आपण हे प्रूव्ह केलं आहे की आपलं जे कल्चर आहे ते बेस्ट आहे. आपल्याकडे जो योग शिकवला जातो तो बेस्ट आहे. त्या इनहेल एक्झेलवरच आहे सगळं काही. तर ते करणं गरजेचं आहे. आणि आता आपण जसं AC बद्दल बोलताना फ्रीजचा पण काही दुष्परिणाम आहे आपल्या शरीरावरती? नाही, ॲक्च्युली काय होतं की जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवून अन्न खातो तर ते स्टेल नाही, शेवटी ते शिळं अन्न आहे. तर थोडंसं ॲब्झॉर्प्शन कुशनवर त्याचा परिणाम होणारच आहे. तसंच मायक्रोवेव्हच्या बाबतीमध्ये मायक्रोवेव्हच्या रेजमुळे अजून रिसर्च चालू आहेत. अजून एक 20 वर्षानंतर आपल्या समोर येईल की हां ह्यामुळे हे होत होतं. मी असं म्हणेन की शक्यतो आता नवीन एक प्रोग्राम लॉन्च झाला गव्हर्नमेंटच्या तर्फे की तुम्ही तुमचं अन्न स्वतः बनवा तर तुम्ही हेल्दी राहणार आहात. तर स्वतः बनवाचा अर्थ काय होतं की तुम्ही ताजं बनवा ना. तुम्ही जेव्हा स्वतः बनवता तेव्हा तुम्ही एवढं अन्न बनवून ठेवत नाही ना की जे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल म्हणजे स्टोअर करावं लागेल. आपल्याकडे आपण अजूनही रोज ताजं अन्न बनवू शकतो. आपल्याकडे भरपूर अवेलेबिलिटी आहे, आपल्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत. तर आपण त्याचा वापर करून ताजं अन्न बनवलं तर ही गरजच पडणार नाही. आणि मगाशी तू म्हणालास ना की सप्लिमेंट तर इंजेक्शन्स
सप्लिमेंटचा अर्थ काय होतो? सप्लिमेंट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड. ओके, आपण पूर्वी पेपर लिहून झाला, तुमची जी आन्सर शीट आहे लिहून झाली की आपण एक सप्लिमेंट लावायचो. म्हणजे मी एवढं लिहिलंय, आता मला अजून काहीतरी लिहायची इच्छा आहे मार्क तर चांगले additional. मिळवण्यासाठी, म्हणून मी ॲडिशनल लिहितोय. तर आधी बेसिक आहार खाणं गरजेचं आहे. आपण आधी बेसिक आहार खाल्ला की मग आपण विचार करूयात ना की आपल्याला सप्लिमेंट घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला देर आर फ्यू टेस्ट. मी असं म्हणेन की सगळ्यांनी एक साधारणपणे, आता मॅरिड असतील तर लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि बर्थडे ह्या दोन्ही दिवशी टेस्ट कराव्यात. म्हणजे दर 6 महिन्यांनी ब्लड टेस्ट केल्या जाव्यात साधारणपणे. ओके, जेणेकरून तुम्हाला आरसा असतो तुमच्यासमोर की आपल्या सगळ्या लेवल्स कुठे आहेत. नाहीतर काय होतं की बऱ्याच लोकांना जेव्हा डिसीज होतो ना तेव्हा कळतं की अरे हा प्रॉब्लेम होता. बट इफ यू रेक्टिफाय युअर डेफिशियन्सीज यू विल नॉट लँड अप इन टू डिसीजेस. तर ते थोडं जागरूकता ठेवणं. आपल्या सोसायटीमध्ये असं बघायलाच नाही मिळत. तिकडे चेकअप रिलेटेड जर काही आजार आला तरच करतात. आपण आपल्यापैकी किती जण अशी जाऊन डेंटिस्टकडे जातात आणि चेक करतात? नाही, बिलकुल करायला. जेव्हा आपला दात दुखायला लागतोय, आता रूट कॅनल करायचंय म्हणून आपण जातोय, बरोबर आहे. पण आपले डेंटिस्ट आपल्याला सांगतात की अरे तुम्ही दर 4 महिन्यांनी एकदा येऊन जा. सो म्हणजे ना आपण आधीच जर एखादा धोका वाचवू शकलो तर का नाही. आपल्याला माहिती आहे की आपण दर 4 महिन्यांनी दर 6 महिन्यांनी आपण ब्लड टेस्ट करतोय, तर आपल्याला कळतं की आपण प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहोत का, आपली शुगर वाढते का, आपलं कोलेस्ट्रॉल वाढतंय का, तर आपण काहीतरी काम करू शकू. जेव्हा एकदम खूप शुगर वाढतेय किंवा खूप थकवा येतोय, खूप मूड स्विंग्स होत आहेत, खूप चिडचिड होतीये, तेव्हा आपण ब्लड टेस्ट केला तर ते आटोक्यात त्याला थोडा वेळ लागतो. जेवढं आपण पटकन थोडंसं फाटलेलं जेवढं पटकन रफू करतो तेवढं बरं असतं. बरोबर. नाही तर आपण बोलताना जे काही डाएट बद्दल आणि एसी झालं, फ्रीज झालं, तर याच्यात बोललो. पण मग हे एक प्रॅक्टिकल अप्लाय करायला होत नाही. कारण की समजा आता जेवणाच्या याच्यात बघायला गेलं की इझिली अवेलेबल होत नाही, मिळत नाही काही गोष्टी. किंवा समजा आता काही बंद करायला सांगितलेल्या गोष्टी, की जसं भात बंद करा किंवा कंपल्सरी द्यायचं की ब्राऊन राईस आलाय तर तो घ्यायचा. त्याच्यानंतर काही सप्लिमेंट्स आहेत जे तुम्ही स्लीपसाठी सांगितलं की ओमेगा पाहिजे आहेत आपल्याला, तर ओमेगा रिप्लेस करायसाठी आलेले आहेत. तर ह्या गोष्टी इझी पडत आहेत घ्यायला. तर त्याच्यामुळे याच्याकडे वळल्या जाते की मार्केटिंगमुळे वळल्या जाते? हा, इन्फ्लुएन्सर्स म्हणजे इन्फ्लुएन्सिंग थिंग्स खूप आहेत ना आपल्या आजूबाजूला. आपल्याला कधी बघितलं का की शेतकरी ओरडतोय, म्हणजे ऑफकोर्स मार्केटमध्ये तो ओरडत असतो, पण शेतकरी ओरडतो का टीव्हीवर की माझे टोमॅटो मस्त आहेत लाल लाल रंगाचे? नाही ओरडत तो. त्याला काही गरज नाही ना, त्याला माहिती त्याचं प्रॉडक्ट चांगलं आहे. जे लोक मार्केटिंग करतात त्यांच्या प्रॉडक्टच्या बद्दल आपल्याला कन्सर्न्स आहेत ना. आणि एनिथिंग विच इज प्रोसेस्ड युअर इंटरनल ऑर्गन्स हॅज टू फिल्टर इट. तुमचे किडनी आहे, लिव्हर आहे, याला काम करावंच लागणार आहे तुम्ही जे काही खाताय त्याच्यामध्ये. तर तुम्ही जर नॅचरल फूड खाऊ शकलात तर कधी पण. आणि मी असं म्हणतच नाही की खूप फॅन्सी खाल्लं पाहिजे. आपल्याला ब्राऊन राईस खायची गरज नाही. आपल्याकडे मावळामध्ये मिळणारा इंद्रायणी खूप चांगला आहे. ब्राऊन राईसचा खरंच परिणाम होतो का काही? ब्राऊन राईसचा अर्थ काय होतो की हातसडीचा तांदूळ. हातसडीचा म्हणजे काय, त्याचं हस काढलेलं नाहीये. ओके, मग तो आपल्याकडे मिळतोच. आपल्याला त्याला काही फॅन्सी करायची गरज नाहीये. म्हणजे ना पूर्वी एक असा सोशल थोडासा हे होता की आम्ही बासमती खाल्ला म्हणजे आम्ही खूप चांगलं खाल्लं. आता पूर्ण ट्रेंडच गेलाय. बासमती हा अजिबातच तुमच्या शरीरासाठी चांगला नाही, कारण का तो खूप रिफाईंड आहे. त्याच्यामुळे शुगर फ्लक्च्युएट होणार आहे. पण तुम्ही नॉर्मल तांदूळ आपल्याकडे मिळणारा इंद्रायणी मावळातला तो खाल्ला तर त्याचा खूप जास्त फायदा आहे. अजिबात त्याच्याविषयी काही कन्सर्न ठेवायची गरजच नाहीये. हे ज्या गोष्टी आहेत की नाही, मी म्हटल्याप्रमाणे आधी बेसिक काही करतोय का आपण ते करणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य त्या वेळेस जेवणं, थोडंसं माइंडफुल इटिंग करणं. माइंडफुल इटिंग म्हणजे राईट फूड ॲट राईट टाइम इन राईट कॉम्बिनेशन. ओके, आणि पाणी व्यवस्थित पिणं. ह्या 3 गोष्टी केल्या आणि एक्सरसाइज करणं, म्हणजे आहार, विहार, आचार, विचार, हे 4 पिलर्स आहेत आपल्या आयुष्याचे. ह्याच्यावर आपण काम केलं तर मग बघू ना छत टाकायचं का असंच आपण मॅनेज करू शकतो. तर समजा आता कम्प्लीट दिवसाचा जो आहार असतो तर त्याचे टाइम काय असले पाहिजे? ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फास्टिंग. ओके, आपण साधारणपणे सूर्योदय ते सूर्यास्त हे आपलं बॉडी क्लॉक आहे. आपण हे जर फॉलो करू शकलो तर आपल्याला कुठलाही आजार पण होणार नाही.
आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण डिनरवर फोकस ठेवतो, म्हणजे रात्रीचं जेवण, कारण का आपण सगळ्या कुटुंबाच्या लोकांबरोबर एकत्र बसतो आणि मग त्याच वेळेस काहीतरी मेजवानी असते, चांगले पदार्थ बनवलेले असतात आणि आपण त्यावेळेस ते खूप खातो आणि आपण लगेच झोपतो. आणि मग आपण अन्नाला नावं ठेवतो, प्रोसेसला नावं ठेवायला पाहिजे, आपण काय वागतोय, राईट. सो मी असं म्हणेन की तुमच्या आहारामध्ये तुम्ही असे बदल करा की जेणेकरून तुम्हाला फार खूप खूप वेळा खाण्याची पण गरज नाही, खूप मील्स ॲड करायची गरज नाही, खूप छोटे छोटे डबे कॅरी करायची गरज नाही. 3 महत्त्वाची खाणी, ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. त्यातलं एक खाणं तुम्ही रॉ करा. रॉ म्हणजे कसं, नट्स अँड सीड्स खा, किंवा तुम्ही फ्रूट खा, किंवा तुम्ही तुमच्या आहारामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर करा. 2 खाणी तुम्ही व्यवस्थित खा, डाळी, उसळी, भाज्या, त्याचबरोबर कोशिंबीर, वरण, ह्या टाईपमधले पदार्थ. आणि मग कार्बोहायड्रेटचे पदार्थ म्हणजे भाकरी, पोळी किंवा भात, पराठा, काहीतरी याच्यातलं. अशी 2 महत्त्वाची खाणी, 3 महत्त्वाची खाणी करायच्या. असं अजिबातच नाही की सतत तोंडात टाकलं पाहिजे, अजिबातच काही गरज नाही त्याची, आपल्या शरीराला त्याची गरज पण नाही आहे. आता ना खूप फॅड डाएट्स येतात, कोणी म्हणतं इंटरमिटंट फास्टिंग करा, कोणी म्हणतं 2-2 तासाने खा. मी असं म्हणेन की आपल्या प्रवृत्तीनुसार आणि आपल्या प्रकृतीनुसार आपण आपला आहार असावा. म्हणजे जे कष्टकरी आहेत त्यांनी जास्त वेळा खाणं गरजेचं आहे, पण जे सेडेंटरी जॉब आहे, म्हणजे असे पण माझ्याकडे खूप पेशंट्स येतात की जे म्हणतात आम्ही रोज वर्कआउट करतो, रोज 1 तास आम्ही जिममध्ये जातो, पण आम्हाला काही रिझल्ट दिसत नाही. पण तुम्ही 1 तास वर्कआउट करताय आणि पुढचे 23 तास तुम्ही एका जागी बसून आहात आणि सगळं तुमच्या हातात मिळतंय, तर यू विल नॉट गेट रिझल्ट. ॲड लॉट ऑफ मुवमेंट, मुवमेंट इज मेडिसिन. जेवढी तुम्ही मुवमेंट ॲड कराल. आणि पूर्वी ना ही सगळ्या पद्धती होत्या. आता ना मध्ये एक रिसर्च वाचला की त्याच्यामध्ये असं सांगितलं की अल्झायमर आणि डिमेन्शियासाठी भरतकाम खूप मदतरूप करतं, किंवा रांगोळी काढणं खूप मदतरूप करतं आपल्या मेंटल हेल्थसाठी. आपण ते अर्बनायझेशनच्या काळात सगळं विसरून गेलो. रांगोळी काढणं असेल, भरतकाम करणं असेल, किंवा लोकरीचं काम करणं असेल, ज्याच्यामध्ये मन एकाग्र होतंय आणि आपण ते करतोय, त्याच्याने खूप कॉग्निटिव्ह हेल्थ चांगली होते. मेंटल हेल्थसाठी एक्सरसाइज आणि फिजिकल मुवमेंट इज द मेडिसिन. दुसरं काहीच करायची गरज नाही. म्हणजे ना एका ठिकाणी वाचलं होतं की तुम्ही अपसेट आहात, तुम्ही वॉकला जा, तुम्ही खूप खुश आहात, तुम्ही एक्सरसाइज करा. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही एक्सरसाइज करा, कारण त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कारण का दोन्ही वेळेस जेव्हा आपण खूप आनंदात असतो आणि जेव्हा आपण खूप दुःखात असतो तेव्हा आपलं ब्रिदिंग अफेक्टेड असतं. सो एक्सरसाइजने ते रेग्युलराईज होईल, तुम्हाला चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन सप्लाय मिळेल आणि तुमचं शरीर चांगलं राहील. आणि जे आजारांबद्दल आपण बोलत होतो, तर कम्प्लीट आहारातून आजार बरा होऊ शकतो का? हां, म्हणजे अनलेस अँड अंटिल मेडिकेशनची गरज आहे. मी म्हटलं ना, डेफिशियन्सी रेक्टिफाय केल्या तर आपण डिसीजला राम ठेवू शकतो. बॉडी कंपोजिशन चांगलं ठेवलं, चरबीचा मास म्हणजे जे वजन आहे, किंवा आपण म्हणूयात की व्हिसरल फॅट आणि सबक्युटनस फॅट ह्याच्यामध्ये पण फरक आहे. त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. सबक्युटनस फॅट म्हणजे आपल्या हातावर किंवा पायांवर असतं ते, पण व्हिसरल फॅट म्हणजे आपल्या पोटावर असणारं. व्हिसरल फॅट हे जास्त खतरनाक आहे, कारण का त्याच्यामध्ये काय आहे की पोटाच्या पोकळीमध्ये सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये किडनी आहे, लिव्हर आहे, इंटेस्टाईन आहे, हार्ट आहे, मग त्याचा दुष्परिणाम जास्त आहे. ओके, त्यामुळे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला डिसीजेस कमी करण्यासाठी आपण व्हिसरल फॅट कमी ठेवलं, मसल मास चांगलं ठेवलं, आपण आपल्या झोपेच्या वेळा पाळल्या, आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवली, तर आपल्याला दुसरं काहीही गरज नाही आहे, अनलेस अँड अंटिल देर इज मेडिकल कॉम्प्लिकेशन्स. बरोबर. आता एक ऋतूनुसार जर बोलायचं झालं, आता उन्हाळा सुरू आहे, तर उन्हाळ्यात बऱ्याचदा काही स्किनचे आजार आपल्याला जाणवतात, जे बाहेर एक्सपोजर जातं जास्त आहे उन्हामध्ये त्यांचं. तर ते टाळण्यासाठी काही होम रेमेडीज किंवा काही आहाराचे काही असे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये घामोळं येणं असतं, पिंपल्स येणं असतं, ड्रायनेस, डिहायड्रेशन असतं, सनस्ट्रोक होतात लोकांना, चक्कर येते, लूज मोशन्स होतात, तर आहारामध्ये प्रोबायोटिकचा वापर करायचा, दही, ताक याचा वापर करायचा. ताजं दही शिळं नको आहे, ताजं दही पाहिजे. सकाळ हां, म्हणजे खूप शिळं दही पण शरीरासाठी चांगलं नसतं, त्यामुळे ताजं दही किंवा पॅकेटचं खाते ते तर मग नाहीच खायचं. पण म्हणजे तुम्ही स्वतः घरी वापरू शकता, कल्चर करून तुमच्या घरामध्ये तुम्ही दही लावू शकता. आपल्याकडे दही लागतं आणि चांगली आपल्याकडे हवा आहे, त्यामुळे त्याचा वापर करा.
पाण्याचा भरपूर वापर करा. मी सांगितल्याप्रमाणे भाज्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे, म्हणजे काकडी आहे किंवा लाल भोपळा, दुधी भोपळ्यासारख्या भाज्या आहेत त्याचा वापर करा. आणि जी इसेन्शियल फ्रूट्स आहेत ती तुम्ही खा. त्याच्यामध्ये आवळा येईल किंवा लिंबू येईल. आणि आता जी सीझनलमध्ये आहेत म्हणजे जांभूळ आहे किंवा आंबा आहे, पायनॅपल असतो आत्ता खूप प्रमाणामध्ये, त्याचा वापर करा. तुमची स्किन चांगली होईल. अच्छा, मग स्किनसाठी उन्हाळ्यासाठी 3 जर सुपर फूड सांगायचे झाले तर ते कुठले असतील? अच्छा, 3 सुपर फूड्स फॉर स्किन. ओके, पहिली गोष्ट पाणी. ओके, पाण्याला आपण खूप निग्लेक्ट करतो. आपण पाण्याला सुपरफूड मानत नाही, प्रॉब्लेम तो आहे. तर पाणी हे एक सुपरफूड आहे आपल्यासाठी. पण त्याचबरोबरीने मी असं म्हणेन की फळं, तुमच्या आहारामध्ये फळं असावीत. त्याचबरोबर आहारामध्ये इसेन्शियल फॅट असणारी, म्हणजे चांगलं म्हणजे गरजेचं फॅट आहे, त्याच्यामध्ये नट्स असतील, सीड्स असतील, ह्याचा वापर करायचा. आणि प्रथिनं पाहिजेत, तर तुमची स्किन उन्हाळ्यात पण चांगली राहील. ओके मॅम, तुम्ही आज उघडमध्ये आलात आणि तुम्ही जे आहाराबद्दल एक जो वेगळा विचार दिलाय, आम्ही जनरली त्या विचाराने आपण आहार हा रोजचा भाग आहे, पण त्याच्याबद्दल आपण विचार करतच नाही. जे मिळतं ते खातोय आणि बऱ्याचदा असं जे दिसतंय ते जास्त खातोय. कारण की बाहेर जाताना किंवा जे काही ठेल्यावरती किंवा बाहेर चौपाटीवरती आपण जे खातो त्याचा किती फायदा होतोय, ते शरीराला किती नुकसानदायक होतंय हे आपण बघतच नाही. पण त्याच्याबद्दल तुम्ही जे काही आम्हाला आज वेगळ्या पैलूंनी समजून सांगितलं, तर त्यासाठी खरंच खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मी एक सांगेन की नेहमी आपण 2 इंच जिभेचा ऐकतो, आपण 32 फुटाच्या इंटेस्टाईनचा ऐकायचं आहे. 2 इंच जिभेपेक्षा 32 फुटाचा इंटेस्टाईन खूप मोठं आहे. किडनी खूप मोठी आहे, लिव्हर खूप मोठं आहे, पॅनक्रियाज खूप मोठं आहे, त्याचा विचार करायचा. सो मग आपण माइंडफुलीच खाऊ. माइंडफुलनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ते नक्की फॉलो करायला पाहिजे, माइंडफुल इटिंग आणि माइंडफुलनेस. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू.